सोयाबीन पिकाचे संपूर्ण व्यवस्थापन, 20 क्विंटल उत्पादनाचे रहस्य, पेरणीपासून काढणीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन. शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पेरून सुद्धा उत्पादन फक्त 8 ते 10 क्विंटलच मिळते का? महागडी खतं, औषधं, मजुरी यावर हजारो रुपये खर्च करूनही शेवटी हातात अपेक्षित नफा राहत नाही का? मग आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोयाबीन पिकातील अशा 15 महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे ज्या अनेक शेतकरी दुर्लक्षित करतात आणि त्याच चुका त्यांचे उत्पादन कमी करतात. व्हिडिओच्या शेवटी मी एक अशी बोनस टिप सांगणार आहे जी अनेक प्रगतशील शेतकरी वापरून उत्पादनात लक्षणीय वाढ करत आहेत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सखाराम राठोड आणि तुम्ही पाहत आहात शिवम कृषी टेक. आपल्या चॅनलवर आपण शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन, खत, औषधे, कृषी उपकरणे आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहिती नियमितपणे पाहत असतो. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भाग 1 मध्ये पाहूया सोयाबीनसाठी योग्य जमीन निवड. मित्रांनो, जास्त उत्पादनाची सुरुवात योग्य जमिनीपासून होते. सोयाबीनसाठी मध्यम ते भारी काळी जमीन उत्तम मानली जाते. जमिनीचा पीएच म्हणजे सामू साधारणपणे 6.5 ते 7.5च्या दरम्यान असावा. पण इथे एक मोठी चूक अनेक शेतकरी करतात. ज्या शेतात पाणी साचतं तिथे सोयाबीन घेतात. पाणी साचल्यामुळे मूळकूज, खोडकूज आणि पिवळेपणा वाढतो आणि उत्पादनात मोठी घट येते. म्हणून पाण्याचा निचरा चांगला होणारी जमीन निवडणे अत्यंत आवश्यक आहे. पुढील मुद्द्यात मी अशी एक गोष्ट सांगणार आहे जी पेरणीपूर्वी केली तर उगवण 90% पेक्षा जास्त मिळू शकते. भाग 2 मध्ये पाहूया पूर्व मशागत. सोयाबीनची पेरणी करण्यापूर्वी उन्हाळ्यात एक खोल नांगरट करावी. यामुळे जमिनीतील किडीची नाश होतो, तणाची बीजे उन्हात नष्ट होतात. त्यानंतर 2 ते 3 कोळ्याच्या पाळ्या हे द्यायलाच पाहिजे. जमीन भुसभुशीत आणि सपाट ठेवावी. मशागत चांगली असेल तर मुळांची वाढ जोमदार होते. भाग 3 मध्ये पाहूया योग्य वाणाची निवड. उत्पादन वाढवायचं असेल तर योग्य वाण निवडणं खूप महत्वाचं आहे, कारण आजही अनेक शेतकरी फक्त शेजाऱ्याने घेतलेले वाण पाहून बियाणे विकत घेतात. पण प्रत्येक भागासाठी योग्य वाण वेगळा असतो. आपल्या भागात हे वाण चांगले मानले जातात, जे की MEVS 612, JS 335, JS 9305, KDS 726, फुले संगम, फुले दुर्वा आणि काही रिसर्च वाण जे की तुमच्या भागातील कृषी विभागाचा सल्ला घेऊन वाण निवडल्यास अधिक फायदा होतो. भाग 4 मध्ये पाहूया एकरी बियाणे प्रमाण. प्रति एकरी 25 किलो ते 30 किलो बियाणे पुरेसे असते. 2 ओळीतील अंतर 18 ते 22 इंच ठेवावे. 2 रोपातील अंतर 2 ते 3 इंच ठेवावे. जास्त दाटीमुळे रोग आणि कीड वाढतात, कमी दाटीमुळे उत्पादन घटते. म्हणून योग्य अंतर राखणे खूप महत्वाचे आहे. आता मी अशी प्रक्रिया सांगणार आहे जी फक्त 50 ते 60 रुपयाच्या खर्चात हजारो रुपयाचे नुकसान वाचवू शकते. भाग 5 मध्ये पाहूया बियाणे बीज प्रक्रिया. मित्रांनो, बियाणे प्रक्रिया ही सोयाबीन उत्पादन वाढविण्याची पहिली पायरी आहे. पण दुर्दैवाने अनेक शेतकरी ही प्रक्रिया करत नाहीत. परिणामी सुरुवातीलाच रोगाचा प्रादुर्भाव सुरू होतो. सर्वप्रथम बुरशीनाशक प्रक्रिया करा. त्यानंतर रायझोबियम आणि PSB जैव खताची प्रक्रिया करा. यामुळे मुळावर गाठी तयार होतात, हवेतलं नत्र झाडाला उपलब्ध होते, खताचा खर्च कमी होतो आणि उत्पादन वाढतं. भाग 6 मध्ये पाहूया पेरणीची योग्य वेळ. महाराष्ट्रात साधारण जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पेरणी योग्य मानली जाते. पहिला चांगला पाऊस झाल्यानंतर पेरणी करावी. खूप लवकर पेरणी केल्यास उगवण प्रभावित होते, म्हणजेच कमी उगवण होते आणि उशिरा पेरणी केल्यास उत्पादन कमी होण्याचा धोका असतो. भाग 7 मध्ये पाहूया खत व्यवस्थापन. आता येतो सर्वात महत्वाचा मुद्दा, खत व्यवस्थापन. अनेक शेतकरी सोयाबीन मध्ये युरिया जास्त टाकतात, पण ही मोठी चूक आहे. सोयाबीन हे कडधान्य पीक आहे, त्याला नत्राची गरज अजिबात नाही किंवा खूप कमी प्रमाणात असते. प्रति एकर DAP 50 किलो म्हणजे एक बॅग, पोटॅश 10 ते 15 किलो आणि सल्फर 10 किलो, तसंच झिंक गरजेनुसार पेरणीच्या वेळी द्यायला पाहिजे. सल्फरमुळे शेंगा वाढतात, पोटॅशमुळे दाणे भरदार होतात आणि उत्पादनात चांगली वाढ होते. आता पुढे मी
अशी चूक सांगणार आहे ज्यामुळे काही शेतकऱ्यांचे 30 ते 40% उत्पादन कमी होते. भाग 8 मध्ये पाहूया तण नियंत्रण. सोयाबीन मध्ये पहिल्या 45 दिवसात तणाचा सर्वाधिक त्रास होतो. तण झाडाची अन्नद्रव्ये, पाणी आणि सूर्यप्रकाशासाठी स्पर्धा करतात. त्यामुळे उत्पादनात 30 ते 50% घट येऊ शकते. म्हणून पेरणीनंतर योग्य तणनाशकाचा वापर करायलाच पाहिजे. 20 ते 25 दिवसांनी पहिली कोळपणी करावी. 35 ते 40 दिवसांनी दुसरी कोळपणी करावी. भाग 9 मध्ये पाहूया पाणी व्यवस्थापन. खरीपातील सोयाबीन बहुतेक पावसावर घेतले जाते, पण पाऊस खंडित जर झालं आणि फ्लोरा आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत पाणी देणं खूप गरजेचं असते आणि याचा फायदा सुद्धा खूप जास्त प्रमाणात होतो. ही अवस्था उत्पादन ठरवणारी असते. त्यासाठी यावेळी पाण्याची कमतरता झाल्यास शेंगा कमी लागतात. त्यामुळं पाणी व्यवस्थापन खूप महत्वाचं आहे. भाग 10 मध्ये पाहूया कीड व्यवस्थापन. आता पाहूया सोयाबीन मधील प्रमुख किडी. त्याच्यामध्ये नंबर 1 खोडमाशी. खोडमाशीमुळे झाडांची वाढ खुंटते, पाने पिवळी पडतात. चक्रभुंगा ही कीड खूप कुरतडते, झाड वाळायला सुरुवात होते. पाने खाणाऱ्या अळ्या. या अळ्या काही दिवसात संपूर्ण शेतातील पानाचे नुकसान करू शकतात. त्यामुळे नियमित निरीक्षण करणे आवश्यक आहे. पुढे आपण असा रोग पाहणार आहोत जो वेळेवर ओळखला नाही तर संपूर्ण शेताचे मोठे नुकसान करू शकतो. भाग 11 मध्ये पाहूया रोग व्यवस्थापन. पिवळा मोजाक हा इसाणूजन्य रोग आहे. पाने पिवळी पडतात, वाढ खुंटते, खोडकुस. जास्त ओलावा असताना हा रोग वाढतो. मुळे आणि खोडे कुजते. तांबेरा पानाच्या खालच्या बाजूला तपकिरी रंगाचा डाग दिसतो. उत्पादन कमी होण्यास सुरुवात होते. भाग 12 मध्ये पाहूया फ्लोरा अवस्था. सोयाबीन मधील सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे फ्लोरा. या अवस्थेत पोषणाची कमतरता होऊ देऊ नका. सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी केल्यास फुलगळ कमी होते, शेंगाची संख्या वाढते. भाग 13 मध्ये पाहूया शेंगा भरण्याची अवस्था. ही अवस्था उत्पादन निश्चित करणारी असते. या काळात झाड निरोगी ठेवणे खूप महत्वाचे आहे. कीड आणि रोग नियंत्रणावर विशेष लक्ष द्यायलाच पाहिजे. याच्यामध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्वाची बोनस टिप विशेष देणार आहे. मित्रांनो, आता ती बोनस टिप सांगतो जी अनेक प्रगतशील शेतकरी वापरत आहेत. शेतात दर 4 ते 5 दिवसांनी फेरफटका मारा. रोग किंवा कीड वाढल्यावर उपाय करण्याऐवजी सुरुवातीलाच ओळखा. लवकर निदान म्हणजे कमी खर्च आणि जास्त उत्पादन. ही सवय एकटीच उत्पादन वाढण्यास मदत करते. भाग 14 मध्ये पाहूया काढणी व्यवस्थापन. जेव्हा 80 ते 85% शेंगा तपकिरी होतात आणि गळून पडतात तेव्हा काढणी करावी. उशिरा काढणी केल्यास शेंगा फुटू शकतात. धान्य व्यवस्थित वाळवूनच साठवणूक करावी. आर्द्रता साधारण 12% असावी. अपेक्षित उत्पादन योग्य व्यवस्थापन केल्यास 12 ते 18 क्विंटल किंवा त्यापेक्षा जास्त उत्पादन घेणे शक्य आहे. उत्पादन हे फक्त खतावर अवलंबून नसून संपूर्ण व्यवस्थापनावर अवलंबून असते. शेतकरी मित्रांनो, आज आपण सोयाबीन पिकाचे पेरणीपूर्व तयारीपासून ते काढणीपर्यंत संपूर्ण व्यवस्थापन पाहिले. या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व गोष्टीचे पालन केले तर उत्पादन वाढण्यास नक्की मदत होईल. तुमच्या भागात कोणत्या सोयाबीन वाढणाला चांगलं चालतो हे कमेंटमध्ये खाली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा आणि अशाच शेतीविषयक माहितीसाठी शिवम कृषी टेक चॅनलला सबस्क्राईब करा. मी सखाराम राठोड. पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयुक्त कृषी माहितीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान, जय किसान.